दुर्दैवाने असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कदाचित आता मग ही राज्यसभेचा ही जी एक संधी होती ती गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुढची संधी येणार नाही. कारण आता जो काही आमचं एमबीचं तथ्य होतं किंवा जे काही प्रिन्सिपल्स आम्ही फॉलो करत होतो, न्यूमेरिकली असेल, सर्वात जास्ती आकडे असणारा पक्ष आमचा होता, मिळाले तिसऱ्या पक्षाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे आता तुटल्यानंतर परत 28ला कदाचित काँग्रेस दावा करू शकेल, आमच्यातले जे यावेळी इच्छुक होते ते देखील दावा करू शकतील. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर आपण पाहिलं तर मतांचा कोटा हा फार जास्ती वाढतोय. मी भूमिका मांडत होतो ती माझ्या पक्षासाठी मांडत होतो, निस्वार्थीपणे मांडत होतो आणि त्याच्यावर मी ठाम आहे. पण मी हेच सांगतोय की काल जो निर्णय झाला तो महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र घेतला. काँग्रेसनी होकार दिला. कारण पहा, काँग्रेसनी पण दावा केलेला, आम्ही पण दावा केलेला, राष्ट्रवादीने पण केलेला. मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर तिघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यातून काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने एकमत केल्यानंतर आम्ही पण त्याच्यात मग सहमती दिली. कारण आम्हाला कुठेही ह्याच्यात वाद नकोय, पण आम्हाला जे स्पष्टीकरण पाहिजे होतं. आणि दुसरं म्हणजे जे मी परत सांगतो, पत्रकार परिषदेतून नाही तर मातोश्री बैठक झाल्यानंतर जे अपेक्षित आहे तसं झालं.